कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर फाटलेल्या अवस्थेत असलेलं राजश्री शाहू महाराजांचे पोस्टर आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारामधून बावडा रेस्क्यू फोर्स संस्थेच्या वतीने बदलण्यात आलंय। त्यामुळे प्रवेशद्वारावर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या करवीर नगरीत स्वागत अशा आशयाचा नवा फलक झळकल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापूरच्या प्रवेशद्वार कमानीवर लावण्यात आलेलं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं पोस्टर वादळ वाऱ्यामुळे फाटून विद्रूप दिसत होतं। त्यावेळेला कोल्हापूरमधून याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता। याची माहिती बावडा रेस्क्यू फोर्स या संस्थेला समजताच त्यांनी आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारामधून प्रवेशद्वारावरील फाटलेलं पोस्टर बदललं आहे। त्यामुळे नवीन पोस्टरने कोल्हापूरचं प्रवेशद्वार पुन्हा एकदा झळकल्याचं पाहायला मिळालं। नमस्कार। आज कोल्हापूरची अस्मिता राजश्री छत्रपती शाहू महाराजजी यांच्या नावे असणारं कोल्हापूरचं प्रवेशद्वार आणि त्या प्रवेशद्वारावरचं जे डिजिटल पोस्टर होतं ते वादळ वाऱ्यामुळं फाटलेलं होतं आणि हे आमच्या बावडा रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांच्या निदर्शनास आलं। तसेच अनेक सोशल मीडियावर याचा उल्लेख झाला आणि त्यानंतर बावडा रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांनी ताबडतोब याबाबत आमदार ऋतुराज दादा यांच्या कानावर ही गोष्ट घातली। त्यानंतर ताबडतोब त्यांनी आम्हाला सूचना दिल्या की हे पोस्टर्स तुम्ही ताबडतोब बदलून घ्या आणि लगेच आम्ही आमच्या बावडा रेस्क्यू फोर्सच्या तर्फे हे पोस्टर्स आम्ही आज बदलत आहोत। आणि निश्चितच माझी कळकळीची विनंती सर्व कोल्हापूरवासियांना आहे की आपल्या कोल्हापूरची अस्मिता जपण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि याबाबत आम्ही बावडा रेस्क्यू फोर्सतर्फे अनेक गोष्टी करत असतो। तर या निमित्तानं आम्ही आज ही गोष्ट आवर्जून करत आहोत। तसेच कोल्हापूर महानगरपालिकेला देखील आमची विनंती आहे की अशा काही गोष्टी सामाजिक संस्थाबरोबर आपण देखील लगेचच करणं अत्यंत गरजेचं आहे आणि या कमानीची जी दुरावस्था झालेली आहे याबाबत देखील कोल्हापूर महानगरपालिकेनं याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। याबाबत सर्व मीडियाचं मी मनपूर्वक धन्यवाद मानतो। धन्यवाद। मी बावडा रेस्क्यू फोर्सचे सदस्य मानसिंग जाधव।